मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पुणे व पिंपरी चिंचवड या ट्विन सिटीजची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत आहे. मार्च 2018 पर्यंत हा प्रोजेक्ट 3 मेट्रो लाईनचा समावेश आहे, ज्यांची टोटल लेंथ 54.58 किलोमीटर असेल. जसे की आपल्याला माहीत आहे की पुणे महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मोठे दुसरं शहर आहे, जे खूप गतीने आपली प्रगती करत आहे. 2010 मध्ये पुण्याची पॉप्युलेशन जवळजवळ 50 लाख होती, जी 2020 मध्ये वाढून 70 लाख झाली आहे. पुण्याची पॉप्युलेशन ग्रोथ बघून असा अंदाज काढला जातो की त्याची संख्या 2030 मध्ये वाढून 85 लाख होण्याची शक्यता आहे. अशा वाढत्या शहरीकरणामध्ये उत्तम प्रकारची ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पुणे मेट्रो सुविधा देण्याचे ठरविण्यात आले. त्याचे प्रपोजल 2008 मध्ये मांडण्यात आले. 15 ऑगस्ट 2008 मध्ये पुणे मेट्रोचा DPR तयार करण्यात आला. DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. हा DPR दिल्ली रेल कॉर्पोरेशन थ्रू तयार केला गेला, पण हे प्लॅनिंग सुरू होण्यासाठी काही पॉलिटिकल मॅटरमुळे उशीर झाला. जून 2010 मध्ये या प्लॅनिंगद्वारे फेज 1 मध्ये पहिले 2 कॉरिडॉर्स तयार केले, ज्याला पर्पल लाईन आणि ॲक्वा लाईन अशा नावाने ओळखले जाते. फेज 1 मधील पहिली लाईन म्हणजे पर्पल लाईनने ओळखले जाते. पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग म्हणजे PCMC पासून स्वारगेटपर्यंत आहे आणि त्याची लेंथ 17.4 किलोमीटर आहे. या कॉरिडॉरमधील 11.4 किलोमीटरचा मार्ग एलिव्हेटेड आहे. 6 किलोमीटर लेंथचा पार्ट अंडरग्राऊंड आहे. पूर्ण कॉरिडॉरमध्ये 14 मेट्रो स्टेशन्स तयार केले आहेत. यामध्ये 9 स्टेशन्स एलिव्हेटेड आहेत आणि 5 स्टेशन्स अंडरग्राऊंड आहेत. सुरुवातीलाच PCMC ते फुगेवाडीपर्यंत मार्ग तयार झालेला आहे आणि याचे उद्घाटन 6 मार्च 2022 मध्ये श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. त्यानंतर मेट्रो ट्रान्सपोर्टेशनसाठी सुरू झाली. PCMC ते फुगेवाडीची लेंथ 7 किलोमीटर आहे आणि 5 मेट्रो स्टेशन्स इन्क्लूड आहेत आणि हे सर्व स्टेशन्स एलिव्हेटेड आहेत. त्यानंतर फेज 1 मधील दुसरा कॉरिडॉर म्हणजेच लाईन 2 ॲक्वा लाईनच्या नावाने ओळखला जातो आणि हा मार्ग वनाज ते रामवाडीपर्यंत बनवला आहे. हा पूर्णपणे एलिव्हेटेड आहे आणि याची लांबी 15.7 किलोमीटर आहे. यामध्ये टोटल 16 मेट्रो स्टेशन्स आहे. पण आता यामध्ये सध्या फक्त वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचे टोटल 5 मेट्रो स्टेशन ट्रान्सपोर्टेशनसाठी सुरू झालेली आहे आणि याचे उद्घाटनसुद्धा 6 मार्च 2022 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. थँक्यू. पुणे मेट्रो प्लॅनिंग कन्स्ट्रक्शनमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचं 50-50% पार्टिसिपेशन आहे. फायनली 7 डिसेंबर 2016ला केंद्र सरकारकडून मेट्रो कन्स्ट्रक्शनसाठी अप्रूव्हल मिळालं. जसे की तुम्हाला माहितीच आहे, 2009 मध्ये मेट्रो स्टेशन प्लॅनिंग गव्हर्नमेंटकडं तयार होऊन सबमिट झालं होतं, पण काही पॉलिटिकल इश्यूजमुळं हे प्लॅनिंग थांबलं गेलं आणि आता फायनली 8 वर्षांनंतर म्हणजे 24 डिसेंबर 2016ला नरेंद्र मोदींनी या प्लॅनिंगचा फाउंडेशन स्टोन तयार केला. हे जे मेट्रो स्टेशन आहे ते 2009 मध्येच तयार होऊन गव्हर्नमेंटकडे सबमिट झालं होतं, पण ड्यू टू सम पॉलिटिकल इश्यूज हे जे मेट्रो कन्स्ट्रक्शन आहे ते थांबलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर काही NGOज जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे नेचर प्रोटेक्टर्स जे आहेत ते म्हणत होते की जी पुणे सिटी आहे, पीसफुल सिटी, ग्रीन सिटी, जी शान आहे त्याचे आम्हाला नुकसान नाही करायचं. आणि त्यानंतर
PMRD आणि महामेट्रो त्यांनी ग्रीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केला. त्यांनी त्याच्यानंतर 17,986 ट्री प्लांटेशन केलं आणि ते रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा करतात. आणि जे मेट्रो स्टेशन बनवण्यामध्ये जे पण पाणी लागलं त्यांना ते सगळं रिसायक्लेबल होतं. जी पण मेट्रो स्टेशन आहे ती जी इकडून तिकडे चालते ते तर 45% सोलर एनर्जीनेच चालते. ह्याला बोलतात ग्रीन इनिशिएटिव्स.